नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यात सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत चटकदार रगडा पॅटीस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर रगडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पिवळे वाटाणे घेतले आहेत, काही जणांना पांढरे वाटाणे सुद्धा म्हणतात। तर रगडा करण्यासाठी आपल्याला पिवळे वाटाणेच वापरायचे आहेत। आता यामध्ये पाणी टाकून हे वाटाणे स्वच्छ असे धुवून घेऊया। वाटाणे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं। वाटाणे स्वच्छ धुवून यामधलं पाणी काढून टाकलं आहे। आता दुसरं साधं पाणी घेऊन यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि एक रात्रभर हे वाटाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा वाटाणे मस्त टम्म असे फुगलेले आहेत। तर आता यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकूया आणि आता हे वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी भिजवून घेतलेले वाटाणे कुकरमध्ये टाकायचे। यामध्ये वाटाणे शिजण्यासाठी पाणी घालायचं आणि आता यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा हळद व आपल्या रगड्याला लागेल तेवढं मीठ आत्ताच आपण यामध्ये टाकून घेऊया। मिक्स करून घ्यायचं। कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर आता वाटाणे शिजत आहे तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करणार आहोत। तर पॅटीस करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये अजिबातही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने सगळे बटाटे इथे मी किसून घेणार आहे। 4ही बटाटे किसून घेतले। आता यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर पोहे जे आहेत ना ते मिक्सरमधून काढून टाकले तरी चालतील। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, 1 चमचा धनेपूड, बारीक कापलेली 2 हिरवी मिरची टाकली आहे, 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे। तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट नसेल घालायची तर नुसतं आल्याची पेस्ट घातली तरी काही हरकत नाही। बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा बटाट्याचं मिश्रण सैलसर होते आणि थोडंसं हाताला चिकट लागते। तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण थोडंसं जर सैलसर असेल तर आता मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे मिश्रण व्यवस्थित असं सेट होते। तर बघा आता तोपर्यंत आपले वाटाणेसुद्धा शिजलेले आहेत। बघू शकता वाटाणे मस्त मऊसूत असे शिजले आहेत। रगडा करण्यासाठी वाटाणे अशाच पद्धतीचे छान असे शिजलेले हवे आहेत। बघा वाटाणे छान असे शिजले आहेत। आता लगेचच रगडा करून घेऊया। रगडा करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे छान तडतडले की एक मोठा कांदा मस्त असा बारीक कापून घ्यायचा आणि गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा खूप जास्त लालसर रंगाचा नाही करायचा। आपला कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा झाला की बारीक कापलेली 2 ते 3 हिरवी मिरची आणि 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातली आहे। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर आलं आणि लसूणची पेस्ट नसेल घालायची तर तुम्ही नुसतं आलं टाकू शकता। आता हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आता यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घालूया। 1 चमचा भरून लाल तिखट घेतला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा भरून धनेपूड घालायची आहे। एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे। आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर बघा आपला जो मसाला आहे ना त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये शिजवून घेतलेला रगडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं। रगडा शक्यतो थोडासा पातळसरच असतो, तर सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। मीठ आपण सुरुवातीला वाटाणे शिजतानाच घातलं आहे, त्यामुळे मीठ टाकण्याची आवश्यकता नाही। तर आता आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आणि रगडा व्यवस्थित पातळसर असा करून घ्यायचा। बघा अशा पद्धतीचा रगडा इथे मी करून घेतला। झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक 5 ते 7 मिनिटे रगडा शिजवून घ्यायचा। तर 5 मिनिटे मीडियम गॅसवर रगडा शिजवून घेतला आणि बघू शकता मस्त असा रगडा इथे तयार आहे। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही, अशाच पद्धतीचा रगडा आपल्याला करून घ्यायचा। आता गॅस बंद करायचा। सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर आणि मस्त चमचमीत अशी चव यावी त्यासाठी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचं। लिंबू गॅस बंद केल्यानंतरच पिळायचं आहे, नाहीतर मग रगड्याची चव बिघडते। तर इथे तयार आहे आपला मस्त चटपटीत रगडा। आता तोपर्यंत हे जे पॅटीसचं मिश्रण आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। तर आता दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या मिश्रणाची अशा पद्धतीने पॅटीस तयार करायची। पॅटीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्हाला जसे हवे आहेत तसे करू शकता। तर इथे बघा सगळ्या मिश्रणाची अशा पद्धतीने पॅटीस इथे मी करून घेतले। तर आता हे पॅटीस जे आहेत ना ते आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घ्यायचे आहेत। एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तयार केलेले पॅटीस घोळवून घ्यायचे।
म्हणजे फ्राय करताना आपल्या भांड्याला चिकटत नाहीत आणि वरतून छान कुरकुरीत पण होतात. त्यामुळे सगळे पॅटीस आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवरमध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचे. तर सगळे पॅटीस इथे मी घोळवून घेतलेले आहेत. आता हे फ्राय करूया. तुम्हाला जर हे पॅटीस तळून घ्यायचे असतील म्हणजे डीप फ्राय करायचे असतील तर डीप फ्रायसुद्धा करू शकता. परंतु हे पॅटीस इथे मी शॅलो फ्राय करणार आहे, म्हणजे खूपच कमी तेलामध्ये हे पॅटीस आपण शेकून घेणार आहोत. तर सर्व पॅटीस पॅनमध्ये ठेवून घ्यायचे, मीडियम फ्लेमवर खालच्या बाजूने व्यवस्थित असे शेकून घ्यायचे. त्यानंतर आता हे पॅटीस अशा पद्धतीने उलटवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने खूपच कमी तेलामध्ये हे पॅटीस फ्राय करून होतात आणि मस्त कुरकुरीतसुद्धा होतात. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने अलटपलट करून आपण हे पॅटीस शेकून घेणार आहोत. तर बघा, मीडियम गॅसवरती अलटपलट करून मस्त खमंग आणि कुरकुरीत असे हे पॅटीस इथे मी शेकून घेतले. तुम्ही बघू शकता खूपच कमी तेलामध्ये आपले हे पॅटीस तयार झाले आहेत. तर आता लगेचच हे पॅटीस आपण सर्व करून घेऊया. रगडा पॅटीस सर्व करण्यासाठी सगळ्यात आधी प्लेटमध्ये तयार केलेला रगडा टाकायचा आहे. त्यानंतर याच्यावरती तयार केलेले पॅटीस ठेवायचे. या पद्धतीने केलेले हे पॅटीस करायला खूप सोपे आहेत आणि चवीला खूप भन्नाट लागतात. एकावरती एक दोन दोन असे पॅटीस ठेवल्यानंतर त्यावरती थोडासा रगडा टाकायचा, नंतर चिंचेची चटणी आणि नंतर पुदिन्याची हिरवी चटणी घालायची आहे. या दोन्ही चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. वरतून थोडासा बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली शेव आणि बारीक कापलेली कोथिंबीर. वाह, बघूनच तोंडाला पाणी सुटले ना. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरी रगडा पॅटीस नक्की ट्राय करा. कशी झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.